मित्रो, 12वी बोर्ड परीक्षेत प्रयोगावरील प्रश्न चुकला तर सरळ 2 गुण जातात। पण आज या व्हिडिओमध्ये प्रयोग ओळखण्यासाठी मी तुम्हाला एक अशी ट्रिक देणार आहे जिच्या मदतीने अगदी 10 सेकंदामध्ये तुम्ही प्रयोग ओळखू शकाल। ही ट्रिक परीक्षेत हमखास उपयोगी पडते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रो, 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये प्रयोगावर कंपल्सरी प्रश्न असतो 2 मार्क्ससाठी। या व्हिडिओमध्ये आपण 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये प्रयोगावर आलेल्या सर्व वाक्यांचा अभ्यास केलेला आहे। सर्व वाक्ये प्रयोग ओळखण्याची ट्रिक वापरून सोडविलेली आहेत, म्हणून बोर्ड एक्झाम 2026 साठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रो, 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोगावर प्रश्न विचारण्यात येतात। तर वाक्यातील प्रयोग कसा ओळखायचा यावर आपण अगोदरच एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ केलेला आहे। या ठिकाणी हा व्हिडिओ दिलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट 12वी मराठीचे व्याकरण या प्लेलिस्टमध्ये देखील तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल। चला तर मग 12वी बोर्डच्या मागील परीक्षांमध्ये प्रयोगावर विचारलेले प्रश्न सोडवूयात। मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, प्रश्न 5 मधील तिसरा उपप्रश्न यामध्ये प्रयोगावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात। खालील वाक्यातील प्रयोग ओळखा अशा प्रकारची सूचना असते, आणि य ला 1 मार्क असतो आणि र ला 1 मार्क असतो। अशा प्रकारे 2 मार्कासाठी तुम्हाला प्रयोग आहेत। 5 फेब्रुवारी 2022च्या परीक्षेमधील हे वाक्य आहे। प्रत्येक वाक्यासमोर कोणत्या परीक्षेमधील वाक्य आहे ते दिलेलं आहे। मित्रो, यानंतर हे काही मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही। चला आता वाक्य पाहूया। तबेल्यातील व्रात्य घोडा अचानक पसार झाला। काय करायचं आपल्याला? या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। कर्तरी, कर्मणी, भावे आणि यापैकी नाही असे पर्याय आहेत। तर आपल्याला प्रयोग ओळखण्यासाठी काय करावं लागेल? अगोदर क्रियापद ओळखावं लागेल। पसार झाला किंवा झाला हा क्रियापदामधला महत्त्वाचा शब्द आहे। तर घोडा पसार झाला, आणि घोडी असती तर झाली झालं असतं, म्हणजे निश्चितच या ठिकाणी या शब्दानुसार आपलं क्रियापद बदलत आहे। आणि तबेल्यातील व्रात्य हे या घोड्याचंच वर्णन आहे, म्हणजे घोडा हा कर्ता आहे। कर्त्यानुसार क्रियापद बदललेलं आहे, म्हणून या वाक्यामध्ये काय आहे? कर्तरी प्रयोग आहे। चला आता पुढील प्रश्न पाहूया। पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा। आपल्याला कर्मणी प्रयोग ओळखायचा आहे। त्यांनी आम्हाला दृक्श्राव्य दालनात नेले। भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच। आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता। सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले। पहा, क्रियापद आहेत नेले, नव्हतीच, होता, रोखले। आता आपल्याला क्रियापद कर्मानुसार बदलतंय का ते पाहायचंय। पहा आता आपण त्यांनी नेले, तिने नेले, त्यांनीमुळे काही क्रियापद बदललं नाही। दृक्श्राव्य दालनात आम्हाला नेले, त्याला नेले, तिला नेले, क्रियापद काही बदललं नाही, म्हणजे हा भावे प्रयोग आहे। भाग्यश्री आमच्यात नव्हतीच, तर विनोद आमच्यात नव्हताच। पहा, भाग्यश्रीच्या ठिकाणी विनोद ठेवलं तर क्रियापद बदलत आहे, म्हणजे हा कोणता प्रयोग आहे? हा आहे कर्तरी प्रयोग। आपल्याला ओळखायचा कर्मणी। आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता। आम्ही हा एक शब्द आहे, धैर्याचा मुखवटा। जर धैर्याची टोपी आपण शब्द वापरला तर धैर्याची टोपी नसते, पण आपल्याला काय प्रयोग करण्यासाठी धैर्याची टोपी चढवली होती। टोपी जर चढवली तर होती असं क्रियापद होतं, आणि टोपी किंवा मुखवटा हे कर्म आहे, कारण आम्ही हा कर्ता आहे, म्हणजे कर्मानुसार इथे क्रियापद बदलतंय, म्हणजे हे आहे आपलं उत्तर। हे वाक्य आहे कर्मणी प्रयोगात। सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले। या ठिकाणी सैनिकाऐवजी बाईने रोखले, शत्रूला ऐवजी बाईला रोखले, क्रियापदात काही फरक पडत नाही, म्हणजे 3 हे आपलं उत्तर आहे। चला पुढील प्रश्न पाहूयात। खालील वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा। मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात। पहा आता क्रियापद आहे पाहतात। पाहतात हे मुलेनुसार बदलतंय का? मुलगा जर शब्द केला आपण तर पाहतो होईल, क्रियापद बदललंय। मुलगी पाहते होईल, म्हणजे कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलत आहे, म्हणून हा आहे कर्तरी प्रयोग। चला पुढील वाक्य पाहूया। कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा। आपल्याला कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखायचं आहे। चला आता याचे पर्याय पाहूयात। सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात। शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले। भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली। मावळ्यांनी शत्रूस भूमीवर घेरले।
पाहता सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. सुजाण नागरिक ऐवजी बाई परिसर स्वच्छ ठेवते. मुलगा परिसर स्वच्छ ठेवतो. म्हणजे याच्यानुसार क्रियापद बदलतं आहे. आपल्याला पाहायचं आहे कर्मणी प्रयोगाचं, म्हणजे हा आहे कर्तरी प्रयोग. शिक्षकाने शिकविले, शिक्षिकेने शिकविले, विद्यार्थिनीला शिकविले, काहीच फरक पडत नाही, म्हणजे भावे प्रयोग आहे. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. स्पर्धा जिंकली म्हणण्याऐवजी आपण विश्वचषक जिंकला. स्पर्धेऐवजी चषक जर घेतलं, पुल्लिंगी आपण कर्म घेतलं तर क्रियापद बदलतं आहे. म्हणजे हेच आपलं वाक्य आहे कर्मणी प्रयोगातील. कारण भारतीय संघ हा कर्ता आहे आणि हे कर्म आहे. कर्म बदललं तर क्रियापद बदलतं आहे. मावळ्यांनी शत्रूस घेरले, बाईने शत्रूस घेरले, मावळ्यांनी घोडीस भूमीवर घेरले. काही फरक पडत नाही कर्ता आणि कर्म बदलून. म्हणजे 3 हे आपलं उत्तर आहे. चला पुढील वाक्य पाहूया. कमलने बक्षीस मिळविले. प्रयोग ओळखा. आता पहा, मिळविले, कमलने जर भोपळा मिळविला असेल तर मिळविला होईल, आहे की नाही. म्हणजे क्रियापद या शब्दानुसार बदलतं. हे आहे कर्म, म्हणजे या वाक्यामध्ये आहे कर्मणी प्रयोग. चला पुढचं वाक्य पाहूया. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. भावे प्रयोगामध्ये कर्ता कर्म बदलून क्रियापदावर काहीच परिणाम होत नाही. आज लवकर सांजावले. भाव कर्तरी प्रयोग याला म्हणतात. भावे प्रयोग आहे कारण याला कर्ताच नसतो, एक भाव हाच कर्ता असतो आणि याच्यानुसार क्रियापद बदलतं. म्हणून भावे प्रयोगाचंच वाक्य आहे हे. बाकीचं पाहायची गरज नाही. त्याने कपाटात पुस्तक ठेवले, वही ठेवली, क्रियापद बदललं. युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले, वक्त्याने भाषण दिले, वक्त्याने भोपळा दिला, क्रियापद बदललं आहे. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन द्याने, त्याने माझ्या हिरड्यात गोळी दिली. तर मी निरर्थक वाक्य करतोय, वाक्याचा अर्थ नका पाहू, आपल्याला कर्ता आणि क्रियापद बदलून पाहायचं आहे. तर त्याने गोळ्या दिल्या, क्रियापद बदलतं आहे, फक्त याच्यातच क्रियापद बदलत नाही, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. चला पुढील वाक्य पाहूयात. प्रयोग ओळखून लिहा. प्रयोग ओळखायचा आपल्याला. श्रीधर पंतांनी बैलांना बांधले. श्रीधर पंतांनी गाईला बांधले. श्रीधर पंताच्या पत्नीने गाईला बांधले. दोन्ही बदलून याच्यात काहीच फरक पडला नाही, म्हणजे हा आहे भावे प्रयोग. आहे का भावे प्रयोग? पहा इथं उत्तर आहे. चला पुढील वाक्य पाहूया. कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा. कर्मणी प्रयोग म्हटलं की कर्मानुसार क्रियापद बदलेल. केशवने सदरा खरेदी केला. केशवने चड्डी खरेदी केली. पहा, सदराच्या ऐवजी चड्डी घेतलं तर क्रियापद बदलतं, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. ती चित्र रंगवते, तो चित्र रंगवतो, कर्त्यानुसार इथे हे बदलतंय. त्यांनी शेळ्यांना बांधले, मी शेळीला बांधले. हे आहे भावे प्रयोगाचं वाक्य. कशालाही काही केलं तर बांधलेच यायले. तर पहिलं आपलं उत्तर आहे. चला पुढील वाक्य पाहूया. मी हलकेच उठतो. या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. मी उठतो, ती उठते. प्रयोग आहे कर्तरी. मीच्या जागेवर ती ठेवलं, ते ठेवलं तर क्रियापद बदलतंय, म्हणजे हा आहे कर्तरी प्रयोग. चला पुढील वाक्य पाहूया. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. त्यांना आपण जपलं पाहिजे. मी डायनिंग टेबल जवळ येतो. हा संदेश मला पोहोचवता आला. तुम्ही गाडीत बसा. पहा, त्यांना आपण जपलं पाहिजे. त्यांना त्यांनी जपलं पाहिजे, मला जपलं पाहिजे, हिला जपलं पाहिजे. काही केलं तर क्रियापद तेच राहतं आहे, म्हणजे भावे प्रयोग आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. मी डायनिंग टेबल जवळ येतो. ती डायनिंग टेबल जवळ येते. पहा, क्रियापद बदलले. हा संदेश मला पोहोचवता आला. ही गाडी मला पोहोचवता आली. क्रियापद बदललं. तुम्ही गाडीत बसा, तू गाडीत बस. क्रियापद या ठिकाणी देखील बदलतं आहे, म्हणजे पहिलं वाक्य भावे प्रयोगाचं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. कलाकाराने शिल्प घडवले. कलाकाराने बॉम्ब घडवला. इतिहास घडविला. इतिहास म्हटलं तर घडविला असं यायले, म्हणजे याच्यानुसार हे बदलतंय, म्हणजे हा आहे कर्मणी प्रयोग. चला पुढील प्रश्न पाहूयात. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. सैनिकाने रोखले, सैनिकाच्या पत्नीने रोखले. डबल आलेलं वाक्य आहे, तर क्रियापदामध्ये काही फरक पडत नाही. मला रोखले. गाय गोठ्यात परतली. बैल गोठ्यात परतला. पहा, बैल परतला म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. पक्षी घरट्यात परतले. साप घरट्यात परतला, कर्तरी प्रयोगच आहे. रमेश पुस्तक वाचतो. रमेश वही वाचतो. रिया पुस्तक वाचते. रियानुसार बदलतं हे सुद्धा, म्हणजे हा सुद्धा कर्तरी प्रयोगच आहे. म्हणजे सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले हा आहे
भावे प्रयोग. चला पुढील वाक्य पाहूयात. दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागवला. पहा, चहाऐवजी कॉफी मागवली तर या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. चहाऐवजी कॉफी जर मागवली तर क्रियापद बदलेल, म्हणजे हे कर्म आहे, कर्मानुसार क्रियापद बदलतं आहे, म्हणजे हा आहे कर्मणी प्रयोग. चला पुढील वाक्य पाहूया. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. श्वेता गाणे गाते. श्वेता भाषण करते. रवी भाषण करतो. पहा, रवीनुसार कर्ता बदलिला तर क्रियापद बदलतं आहे. आपल्याला कर्मणी प्रयोग ओळखायचा आहे, म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे. चालकाने वेगाला आवरावे. चालकाने स्टिअरिंगला आवरावे. काही फरक पडत नाही, आहे नाही. समीरने बक्षीस मिळविले. समीरने भोपळा मिळविला. पहा, इथं भोपळा घेतलं तर क्रियापद बदलतं आहे, म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदललं, म्हणजे हे आहे आपलं उत्तर. आपल्याला कर्मणी प्रयोग ओळखायचा आहे. हे आहे कर्म. बक्षीच्या ठिकाणी भोपळा शब्द ठेवला तर क्रियापद बदललं. कष्टाची भाकर गोड लागते. कष्टाचा लाडू गोड लागतो. कष्टाचा लाडू कर्ता बदलला की क्रियापद बदलतं, म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे, म्हणजे समीरने बक्षीस मिळविले हे आपलं उत्तर आहे. चला पुढील वाक्य पाहूयात. मी खिडकी हलकेच उघडतो. प्रयोग ओळखून लिहा. मी खिडकी उघडतो. मी दरवाजा उघडतो. ती खिडकी उघडते. ती जर असेल माझ्या ठिकाणी तर उघडते येईल, म्हणजे हा आहे कर्तरी प्रयोग. चला पुढील वाक्य पाहूया. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. सगळे खुश होतात. मी खुश होतो. हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य. आरशातल्या स्त्रीने मला विचारले. आरशातल्या पुरुषाने मला विचारले. तिला विचारले, म्हणजे स्त्री पुरुष या ठिकाणी मी ती ठेवलं तरी क्रियापद काही बदलत नाही, म्हणजे हे आहे भावे प्रयोगाचं वाक्य. हा संदेश मला पोचवता आला. ही गाडी मला पोचवता आली, हे नाही, इथं आली होतं आहे. मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली. ओढ लागून राहिली. निसर्गाचा धसका लागून राहिला. धसका लिहिलं तर राहायला होतं आहे, म्हणजे हा आहे कर्मणी प्रयोग. तर आपलं उत्तर काय आहे? आरशातल्या स्त्रीने मला विचारले. दोन्हीही बदलून देखील क्रियापदामध्ये इथे बदल झालेला नाही. तर मित्रो, आता आपण पाहणार आहोत प्रयोग ओळखण्याची ट्रिक. तर अतिशय सोपी ट्रिक आहे. पहा, या ठिकाणी आपण प्रयोग घेतलेला आहे. या ठिकाणी कसा ओळखावा हे घेतलेला आहे. कर्तरी प्रयोग कसा ओळखावा? क्रियापद कर्त्यानुसार बदलते आणि त्यानंतर कर्त्याला प्रत्यय नसतो. ह्या दोन गोष्टी पाहायच्यात. कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? क्रियापद कर्मानुसार बदलते आणि कर्माला प्रत्यय नसतो. आणि भावे प्रयोग कसा ओळखायचा? कर्ता व कर्म दोघांनुसारही क्रियापद बदलत नाही. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, दोघांनाही प्रत्यय असतो. इथं पहा, इथे असतो आहे बरं का, या दोन ठिकाणी नसतो आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे या दोन दोन कसोट्या वापरून तुम्ही प्रयोग ओळखू शकता. आता तुमच्यासाठी एक कृती दिलेली आहे. या कृतीमधील वाक्य व्हिडिओ पॉज करून वाचा आणि यांची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा. आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा. आणि मित्रो, आपल्या चॅनलवर मराठी आणि इंग्रजीचा सुद्धा अभ्यास आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी 12वीचा एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, म्हणजे घरच्या घरी तुम्हाला इंग्रजी आणि मराठीचा अभ्यास करता येईल. आणि यानंतरचा अलंकारावरील या ठिकाणी दिलेला व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.